पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी चैताली तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. 60च्या दशकातली गोष्ट आहे. राज कपूर त्यांच्या सह अभिनेत्री आणि इतर काही लोकांबरोबर एका चित्रपटाचं चित्रीकरण संपवून ट्रेननं मध्य प्रदेशातून मुंबईकडे यायला निघाले होते. ट्रेन स्टेशनवर असताना काही चाहत्यांचा घोळका तिकडे आला आणि त्यांनी राज कपूर यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. राज कपूर सगळ्यांना भेटले आणि मग त्या चाहत्यांनी सह अभिनेत्रीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. पण तिकडची गर्दी आणि एकंदरीत वातावरण बघून राज कपूर यांनी स्पष्ट नकार दिला. पण त्या अभिनेत्रीला भेटण्यासाठी त्या चाहत्यांनी मोठा गोंधळ घालायला सुरुवात केली आणि ट्रेनवर दगड वगैरे फेकायला सुरुवात केली. बराच गोंधळ घालून शेवटी तो घोळका तिकडून निघून गेला आणि ट्रेन मुंबईच्या दिशेने रवाना झाली. ट्रेन मुंबईत पोहोचल्यावर सगळी लोक आश्चर्यानं बघत होते. राज कपूर आणि त्या अभिनेत्रींनी सुद्धा नीट बघितल्यावर कळलं की त्या चाहत्यांनी सगळ्या ट्रेनचं नुकसान केलेलं होतं. सुदैवाने कोणाला काही झालं नाही. ज्या अभिनेत्रीसाठी हा सगळा गोंधळ झालेला होता त्या होत्या ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान. 3 फेब्रुवारी 1938 रोजी तामिळनाडू राज्यातील चेंगलपट्टू येथे वहिदा रहमान यांचा जन्म झाला. लहानपणीच त्यांनी भरतनाट्यम नृत्य प्रकाराचे धडे घेतले होते. स्वतंत्र भारताचे पहिले व्हॉइसरॉय विशाखापट्टणम येथे येणार असल्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं होतं. त्यावेळी वहिदाजींना नृत्य करण्याची संधी मिळाली आणि तिकडून त्यांना प्रसिद्धी मिळाली. 1955 साली प्रदर्शित झालेल्या रोजुलू माराई या तेलुगू चित्रपटामध्ये त्यांनी नृत्यांगना म्हणून पहिल्यांदा काम केलं. त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या नरसिम्हा या तेलुगू चित्रपटातून त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केलं. वहिदाजींच्या हिंदी चित्रपटसृष्टीतील कामाची सुरुवात 1956 साली प्रदर्शित झालेल्या CID या चित्रपटातून झाली. या चित्रपटासाठी गुरुदत्त आणि राज खोसला यांनी वहिदाजींची निवड केली होती. तेव्हा वहिदाजींना राज यांनी नाव बदलण्याची गळ घातली. जेमतेम 17 वर्षांच्या असून सुद्धा त्यांनी या गोष्टीला स्पष्ट नकार दिला. त्या म्हणाल्या, माझी आई माझ्याबरोबर आहे, मी काही घरातून पळून वगैरे आलेली नाही आहे, मग मी कशाला नाव बदलू. शेवटी नाव न बदलण्याचा निर्णय झाला. पण मग वहिदाजींनी आणखीन एक अट घातली. त्यांनी सांगितलं, मला जे कपडे आवडणार नाहीत ते मी घालणार नाही. हे ऐकून गुरुदत्त काही बोलले नाही. थोडंफार बोलणं झाल्यावर शेवटी ही सुद्धा अट त्या दोघांनी मान्य केली. हिंदी चित्रपट जगतात नवीन असतानाही वहिदाजींची एवढी ठाम भूमिका खरंच वाखाणण्याजोगी होती आणि कदाचित त्यांच्या याच स्वभावामुळे त्यांनी कलेच्या दुनियेत एवढं मोठं नाव कमावलं. CID नंतर प्यासा, गाईड, रेशमा और शेरा, नीलकमल, साहिब बीबी और गुलाम, कागज के फूल, तिसरी कसम, चौदवी का चांदपासून अगदी 2000 सालानंतर प्रदर्शित झालेल्या रंग दे बसंती, दिल्ली 6 अशा अनेक गाजलेल्या चित्रपटात वहिदा रहमान यांनी भूमिका बजावल्या. 1968 साली प्रदर्शित झालेल्या आदमी या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी त्या संपूर्ण दिवस नवविवाहतेचा ड्रेस घालून बसलेल्या होत्या. त्या दिवशी त्यांचा सीन झालाच नाही. तरीही एक अवाक्षर न काढता त्या परत दुसऱ्या दिवशी त्याच सीनसाठी हजर झाल्या. यावरून वहिदाजींचं आपल्या कामावर असलेलं प्रेम दिसून येतं. देवानंद, दिलीप कुमार, अमिताभ बच्चन, आशा पारेख, हेलन, मीना कुमारी, सुनील दत्त अशा अनेक प्रसिद्ध कलाकारांबरोबर वहिदाजींनी आपल्या कारकिर्दीत काम केलं आहे. त्यांच्यावर चित्रित झालेली आज फिर जीने की तमन्ना है, पिया तो से नैना लागे रे, पान खाए सैया हमारो, रंगीला रे, कहीं पे निगाहे कहीं पे निशाना, चौदवी का चांद, वक्त ने किया क्या हसीम सितम अशी गाणी आजही रसिक श्रोत्यांच्या मनाला भुरळ घालतात. वहिदाजींनी त्यांच्या 7 दशकांच्या अभिनयाच्या कारकिर्दीत हिंदीबरोबरच तेलुगू, तमिळ, बंगाली, इंग्रजी अशा निरनिराळ्या भाषेतील जवळपास 90 चित्रपटात काम केलं आहे. गाईड आणि नीलकमल या दोन्ही चित्रपटातील भूमिकांसाठी वहिदाजींना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला. तसंच 1994 साली फिल्मफेअर अवॉर्ड्सचा जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलं. 1971 साली प्रदर्शित झालेल्या
रेशमा और शेरा चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला होता. 2023 साली भारतीय चित्रपट जगतातील मानाच्या अशा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. चित्रपटसृष्टीतील अमूल्य योगदानासाठी वैदाजींना भारत सरकारकडून 1972 साली पद्मश्री आणि 2011 साली पद्मभूषण या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. वैदाजींनी आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीत अनेक प्रकारच्या भूमिका केल्या. एका 17 वर्षाच्या तरुणीपासून प्रमुख अभिनेत्याच्या आईपर्यंत निरनिराळ्या भूमिका त्यांनी साकारल्या. घरात कोणीही अभिनय क्षेत्रात कार्यरत नसताना आणि अभिनयाचं कुठलंही प्राथमिक शिक्षण न घेता वैदाजींनी चित्रपटसृष्टीत जे यश संपादन केलं ते खरंच प्रेरणादायी आहे. त्यांचा हा जीवनप्रवास आत्ताच्या आणि पुढील पिढ्यांना सुद्धा प्रोत्साहन देणारा ठरेल यात दुमत नाही. वैदाजींची कुठली भूमिका आपल्याला आवडते हे आम्हाला नक्की कळवा. आपण भेटणार आहोत ग्लॅमर गाथाच्या पुढच्या भागात. आत्ता मात्र निरोप घेतेय. नमस्कार.